श्री स्वामी समर्थ. तुलसी विवाह दिवाळीनंतर तुळशी विवाह केला जातो. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कवट, ऊस, आपल्या परिसरामध्ये जवळ ज्या ज्या वस्तू मिळतील त्या तुम्ही तुळशी विवाहासाठी अर्पण करू शकता. त्याचबरोबर आवळ्याचं खूप महत्त्व आहे. तर आवळा आपल्याला तुळशी विवाहासाठी लागणार आहे. बोर, चिंच, आणि एक सुंदरसं तुळशीचं रोप किंवा तुळशी वृंदावन जे तुमच्याकडे असेल त्या तुळशी वृंदावनाला छानसं सजवायचं आहे. त्याचबरोबर शालिग्राम नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता. तुळशीच्या शेजारी ठेवायचं आपल्याला शालिग्राम किंवा बाळकृष्ण. शालिग्राम नसेल तर बाळकृष्ण ठेवू शकता. आणि हा विवाह आपल्याला संपन्न करायचा आहे. तुळशी विवाह हा आपल्या घरातील किंवा हिंदू धर्मातील परंपरा आहे. तुळशी विवाह तुलसी व भगवान शालिग्राम यांच्या मिलनाचा उत्सव साजरा केला जातो. तुळशी विवाह हा तुळशीची वनस्पती ही पवित्र तुळस आणि भगवान शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचे एक रूप. शालिग्राम नसेल तर आपण बाळकृष्णाचा विष्णू म्हणून पूजा करू शकतो. यांच्या दैवी मिलनाचा उत्सव साजरा करणारा एक महत्त्वाचा हिंदू विधी आहे. हा विधी चंद्र महिन्याच्या 12व्या दिवशी द्वादशी तिथीला केला जातो. परंतु द्वादशीला करणे शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला म्हणजे आज आपण तुळशीचं लग्न करू शकतो. विशेषतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येतो. तुळशी विवाहाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर हिंदू लग्नांच्या हंगामाची सुरुवात देखील केली जाते, जी चातुर्मास दरम्यान थांबते. 4 महिने जेव्हा भगवान विष्णू गाढ झोपेत असल्याचे मानले जाते. तुलसी विवाह तारीख आणि मुहूर्त तुळशी विवाह हे तुळशीचे रोप आणि भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्ण यांच्यातील बंधनाचा सन्मान करते. यावर्षी तुळशी विवाहाचा मुहूर्त महत्त्वपूर्ण सण बुधवार 13 नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला आहे. परंतु जर आपल्याला 13 नोव्हेंबरला हा विवाह करता आला नाही तर आपण आज म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी हा विवाह करू शकतो. शुभ मुहूर्त आहेत. द्वादशी तिथी सुरू होते 13 नोव्हेंबर 2024 रोजी, म्हणजे या दिवसापासून तुळशी विवाह सुरू झाले होते. सायंकाळी 4:04 द्वादशी तिथीला मुहूर्त होता.
ज्यांनी या दिवशी लग्न लावले नसेल तुळशीचे, त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी लावू शकता. द्वादशी तिथी समाप्त 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:01 तुळशी विवाह हा पौर्णिमेसही करू शकतो. 12 नोव्हेंबर 2024. तुळशी विवाह 2024चा इतिहास. तुळशी विवाहाची कथा रुंदा या राक्षस राजा जालिंदरांची एकनिष्ठ पत्नीवर केंद्रित आहे. जालिंदर दुष्ट असला तरी रुंदाच्या पवित्रतेने आणि विश्वासाने त्याला पराभवापासून वाचवले. त्यांच्या शक्तीला धोका वाटून देवताने भगवान विष्णूंची मदत मागितली. रुंदाला फसवण्यासाठी विष्णूने जालिंदराचे रूप धारण केले. त्यामुळे तिला नकळत तिचे पावित्र्य भंगले. त्यामुळे जालिंदराचा भगवान शिवाने पराभव केला. जेव्हा रुंदाने फसवणूक शोधली तेव्हा तिने विष्णूला काळा शालिग्राम होण्याचा शाप दिला. तिच्या शुद्धतेचा सन्मान करण्यासाठी विष्णूने तिला पवित्र तुळशीच्या रोपट्याच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचे आशीर्वाद दिले आणि दरवर्षी तिच्याशी या स्वरूपात लग्न करण्याचे वचन दिले. अशा प्रकारे तुळशीचा विवाह हा भगवान विष्णू यांच्या शालिग्राम रूपात आणि तुळशीच्या रूपाचे मिलन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. तुळशी विवाह विधी. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी भाविक विधिवत स्नान करून तयारीला सुरुवात करतात. भगवान शालिग्रामांच्या शेजारी तुळशीचे रोप ठेवून ते त्यांच्या पूजेची जागा सजवतात. तुळशीला वधूचा वेशभूषा साडी किंवा दुपट्टा लावून सजवले जाते, तर शालिग्राम वराचे प्रतिनिधित्व करते. एक पुजारी विवाह विधी करतो आणि भक्त संध्याकाळपर्यंत उपवास पाळतात. सोहळ्यासाठी भोग अर्पण म्हणजे पदार्थ आपण शिरा करू शकतो तयार करतात. पूजेनंतर भोग प्रसाद म्हणून उपस्थित सर्वांना वाटला जातो. 1 वाटी आपल्याला शिरा करून तो भोग तुळशी विवाहाच्या दिवशी देवांना अर्पण करायचा आहे. तुळशी विवाह 2024चे महत्त्व. यावर्षी तुळशी विवाह करताना आपल्याकडून काही चुका झाल्या तरी त्याचे काही दोष लागत नाहीत. तुळशी विवाहाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व आहे, कारण ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या दैवी मिलनाचे प्रतीक आहे, ज्यांचे प्रतिनिधित्व पवित्र तुळशीच्या रूपाने केले आहे. हा विधी सद्गुणी आणि नीतिमान लोकांचे नेहमी दैवी रक्षण करतात. या विश्वावर प्रकाश टाकतो. देवतांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी
साजरा केला जाणारा तुळशीविवाह हा पावसाळ्याचा शेवट आणि शुभ लग्नाच्या हंगामी सुरुवात देखील दर्शवतो. जोडपे लग्न करू इच्छिणारे बहुतेकदा हा विधी आनंदी आणि समृद्धी वैवाहिक जीवनासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी करतात. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी द्वादशीला लग्न लावलं नाही त्यांनी पौर्णिमेला लग्न नक्की लावावे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.